श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत, एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 23 तारखेला गुरुवारी प्रबोधिनी एकादशी आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला आपल्या घरावरून एक वस्तू उतारून टाकायची आहे. त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कार्तिकी एकादशी यावर्षी 28 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू 5 महिन्याच्या झोपेनंतर जागे होतात. त्यानंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतात. या दिवशी लोक आपल्या घरी सत्यनारायणची कथा आणि तुळशी शालिग्रामचे विवाहाचे आयोजन करतात. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी ही म्हटलं जातं. कार्तिक एकादशीला ही देवाला झोपेतून जागृत करण्यासाठी साजरी केली जाते. या दिवसापासून भगवान विष्णू सृष्टीची काळजी घेत असतात. की एकादशीची छोटीशी कथा आहे ती आपण थोडक्यात पाहूया. या कथामध्ये युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी काय आहे ते मला सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या राजा, जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो. नारदाने विचारले, पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय ते मला सांगा, कारण मला विष्णूंची आराधना करायची आहे. ब्रह्मदेव म्हणाले, मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारले. तू खरोखरच वैष्णव आहेस. ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या मनुष्याने जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील एकादशी पद्या किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. हषिकेशाच्या प्रीती करता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीच्या पुराणातील कथा सांगतो. ती ही कथा ऐक. ही कथा ऐकल्याने महापापांचा नाश होतो. तर पूर्वी सूर्यवंशामध्ये माधांता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्य प्रतिज्ञा व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधी दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसलाच आधिव्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायांना मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते. तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजनन वैतागले व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदयज्ञ हे सर्व बंद पडले. त्यावेळी राजा प्रजेला हिताचे ठरले असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आहे नाही, म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या हृदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्य रूपातच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठ, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर. तेव्हा ऋषी म्हणाले, राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्या नावाच्या एकादशी व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजनासह या एकादशीचे व्रत कर. तर ही झाली कथा कार्तिकी एकादशीची. ती अगदी मी थोडक्यामध्ये सांगितलेली आहे. तर आता पाहू की आपल्याला आपल्या घरावरून एक वस्तू आहे ती उतरून टाकायची आहे. कारण ज्याप्रमाणे माणसाला नजर लागत असते त्याचप्रमाणे आपल्या घराला देखील नजर लागत असते. तर त्यासाठी आपण काही उपाय देखील करायला हवेत. त्यामुळे आपल्या घरातील आपली जी मुले आहेत, आपले पती आहेत, तर यांचे आरोग्य चांगले राहते. आपल्यावर कोणतेही वाईट लोकांची वाईट नजर आपल्याला लागत नाही. त्यामुळे असे काही जे छोटे छोटे उपाय आहेत तर ते एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचे असतात. म्हणजे वाईट लोकांच्या वाईट नजरेपासून आपल्या घराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे काही लोक आपल्याकडे येत असतात तर कोणाच्या मनात आपल्याबद्दल चांगला हेतू असतो तर कोणाच्या मनात आपल्याबद्दल वाईट हेतू असतो.
तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही भरपूर साठलेली असते। त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींना भरपूर अशा समस्या अडचणी ह्या येत असतात। आपले भरपूर अशी कामे ही अडलेली राहत असतात। कोणतेही काम हे आपले पूर्ण होत नसतं। म्हणूनच जी नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायला हवेत। तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा, म्हणजे 6 वाजेपासून रात्रीचे 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। तर या उपायासाठी आपल्याला काळे तीळ लागणार आहेत। फक्त चमचाभर काळे तीळ आपल्याला लागणार आहेत। जर तुमच्याकडे काळे तीळ नसेल तर तुम्ही काळे उडीद हे सुद्धा घेऊ शकता। त्याचप्रमाणे 2 लवंग, 2 वेलची, काळी मिरी आणि हळकुंड हे सर्व एकत्र करायचे आहेत। आणि याच्यामधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काळे तीळ हे तुमच्याकडे असायलाच हवे। जर काळे तीळ नसेल तर काळे उडीद हे तुम्हाला घ्यायचे आहेत। मग तुम्हाला हे सर्व आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। मग आपल्याला देवघराला ओवाळायचं आहे आणि याच्यानंतर ते ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला तशीच ती मूठ घ्यायची आहे आणि आपलं जे घर आहे त्याच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला आपल्या हाताचा हा स्पर्श करायचा आहे। पूर्ण घरामध्ये आपल्या जेवढे घराचे कोपरे असतील म्हणजे भिंतींना हात लागेल अशा प्रकारे तो आपल्याला लावायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपल्या बाहेर जायचं आहे आणि आतील दिशेला तोंड करून उभे राहायचं आहे आणि 7 वेळा आपल्याला उतरवायचं आहे आणि 7 वेळा आपल्याला घड्याळाच्या दिशेने असं उतरवायचं आहे। आणि याच्यानंतर मग जे आपण हातामध्ये जे आपले साहित्य आहे ते आपल्याला एखाद्या निर्जन स्थळी म्हणजे जिथे कोणी जात नसेल अशा ठिकाणी तुम्हाला नेऊन टाकायचं आहे, जेणेकरून ज्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही अशा प्रकारे आपल्याला ते टाकून द्यायचं आहे। कारण जे आपण हे टाकलेलं आहे तर त्याच्यावर कोणाचा पाय पडणं हे देखील खूप अशुभ आहे। कारण आपण जे उतारा करून टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या घराची ही निगेटिव्हिटी ही त्याच्यामध्ये साठलेली असते। तर अशा वेळेस ही एक काळजी तुम्ही अवश्य घ्या की कोणाचा त्याच्यावर पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाकून द्या। जर तुमच्या जवळपास जंगल वगैरे कुठे असेल तर तिथेही तुम्ही टाकून देऊ शकता। हा उपाय करता वेळेस तुम्हाला मागे पाहायचं नाही। त्याचप्रमाणे घरी तुम्ही याल त्यावेळेस तुम्ही एक बादलीवर पाणी बाहेर ठेवायचं आहे आणि हातपाय धुवूनच तुम्हाला घरात यायचं आहे। कारण हा उपाय करताना जी नकारात्मकता आहे ती बाहेरच्या बाहेर गेली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला हातपाय धुवूनच आपल्या घरामध्ये आपल्याला यायचं आहे। कारण जी बाहेरची काही बाधा आहे आपल्या घराला जी नजर लागलेली आहे, घरामधली जी नकारात्मकता आहे ती दूर झालेली आहे। तर हा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे। तर या एकादशीच्या दिवशी आवर्जून करून पहा, तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल। अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता, तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। धन्यवाद।